संभाजीनगरात मास कॉपीचा प्रकार समोर आलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। बॉक्स भरून कॉपी गाईड्सचा ढीग या ठिकाणी पाहायला मिळालाय। फुलंब्रीच्या पिंपळगावात 12वी परीक्षेमध्ये मास कॉपीचा प्रकार समोर आलाय। तर काल आपण पाहिलं जालन्यामध्ये देखील कॉपीचा प्रकार समोर आला होता आणि त्यानंतर आता संभाजीनगरमध्ये मास कॉपी सुरू असल्याचं कळतंय। तर सीईओंची धाड, आदर्श शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या आदर्श उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव बोडम फुलंब्री या ठिकाणी आलेलो आहे। ऑलरेडी ज्यावेळी आम्ही एंट्री केली तर खूप लोक या ठिकाणावरून बाहेर जात होते आणि धावत होते आणि त्याच्यानंतर पोलीस कर्मचारी तिकडे बाहेरच बसले होते, त्यांच्या कोणावरही कंट्रोल नव्हता। आणि आतमध्ये ज्यावेळी ग्राउंड फ्लोअरची तपासणी केली त्यावेळी वरून विंडोवरून खूप सारी पुस्तक आणि चिठ्ठी वगैरे खाली टाकत होते आणि त्यामध्ये आपण जितके बी पुस्तक आणि बुक्स वगैरे संकलन केलं तर आपल्याकडे इतकं संकलन झालेलं आहे ते सगळे गणितचे नोट्स आहेत। आणि त्यामध्ये असं दिसतोय की आपल्या जितके बी या ठिकाणी जे काम करत आहे संस्थाचे लोक आहे, इन्व्हिजिलेटर्स आहे, त्यांना सगळ्यांना मुद्दामून त्या ठिकाणी नोट्स वगैरे त्यांना प्रोव्हाइड केलेला आहे किंवा मुले ज्यावेळी आणले तर त्यांची फ्रिस्किंग बरोबर रीतीने नाही झाली आणि त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात चिटिंगचं प्रकरण या ठिकाणी समोर दिसून आलेलं आहे। आणि इतकं म्हणजे जवळपास जितके भी स्टूडेंट है प्रत्येकाकडे चीटिंग से कुछ ना कुछ है। एक दो बच्चों की चूक हो सकती है, कोई बच्चा लेके आ रहा है उसमें चूक दिख सकती है, बट इतना ज़्यादा नंबर पे यदि आप देखोगे तो त्यामध्ये तुम्हाला सगळे पुस्तक वगैरे दिसेल। खूप मोठ्या प्रमाणात एक चीटिंगच्या प्रकरण या ठिकाणी समोर आलेलं आहे। संबंधित डिपार्टमेंट